नाही जन्म नाही नाम, नाही कुणी माता पिता, प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता. श्री स्वामी समर्थ हे श्रीपाद श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार आहेत. आणि याच स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी आज मी आली आहे अक्कलकोटमध्ये. तर अक्कलकोटमधल्या सर्व मठांची आणि मेन समाधी मंदिरांची माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामींच्या अक्कलकोटचे आणि आपण आता त्यांचे दर्शन घ्यायला जाणार. चला तर सर्वप्रथम आम्ही दर्शन घेतले श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराचे. हे स्थान स्वामींचे जागरूक स्थान म्हणून मानले जाते. स्वामींनी त्यांच्या अक्कलकोटमधील 22 वर्षाच्या वास्तव्यात बराचसा काळ या वटवृक्षाखाली घालवला आणि याच वटवृक्षाखाली त्यांनी योग समाधी घेतली. वटवृक्ष मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर नंतरचे दर्शन झाले गुरु मंदिराचे म्हणजेच बाळप्पा मठाचे. गुरु मंदिरामध्ये या आखलेल्या चौकोनांमध्ये आपल्याला स्वामींच्या पायांचे ठसे अगदी स्पष्टपणे अजूनही दिसतात. म्हणून चालताना चुकूनही आपण येथे पाय देऊ नये याची नक्की काळजी घ्यावी. बाळप्पा महाराज हे स्वामींचे शिष्य आणि 22 वर्ष ते स्वामींच्या सेवेत होते. स्वामींनी बाळप्पा महाराजांना ज्या पादुका दिल्या होत्या त्याच पादुका घेऊन बाळप्पा महाराजांनी या मठाची स्थापना केली होती. स्वामींचा हा सर्वात मूळ फोटोही इथे आपल्याला दिसून येतो. महाराजांचा मूळ ओरिजिनल फोटो अमेरिकेच्या कोड्या कंपनीने 1872 साली स्वामी समर्थ हयात असताना सर्व शिष्यगणासमवेतचा कॅमेऱ्यातला हा भारतातला पहिला फोटो आहे. हे मधले स्वामी समर्थ महाराज, पलीकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराज समाधी मंदिर, इकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांचे जावई श्रीपाद भट, वरच्या कोपऱ्यात हात जोडून उभे असलेले ते बाळाप्पा महाराज, खांद्यावर चौरी घेतलेले भुजंगा स्वामीचे शेवट. अक्कलकोटच्या राजांनी त्यांची त्या काळी नेमणूक केली होती. पलीकडच्या पांढऱ्या साडीच्या वरच्या बाजूच्या सुंदराबाई मूळ फोटो आहे. घ्या. बाळप्पा मठाच्या मागच्या आवारामध्ये भक्तगणांसाठी मोफत प्रसादाची म्हणजे जेवणाची व्यवस्थाही केली जाते. बाळप्पा मठानंतर जिथे आम्ही दर्शन घेतले ती आहे स्वामींची समाधी, जिथे स्वामी 21 वर्ष राहिले होते असे त्यांचे भक्त चोळप्पा महाराजांचे हे घर. समाधी स्थळाच्या मागच्या बाजूला चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. येथेही आम्ही भेट दिली. या विहिरीचे वैशिष्ट्य असे की या विहिरीचे पाणी कधीच आटत नाही. हे आहे खंडोबा मंदिर. हे अगदी अक्कलकोट बसस्थानकाजवळच आहे आणि याच मंदिरात स्वामींचे प्रथम आगमन झाले होते. या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात खंडेराय, त्यांची पत्नी म्हाळसादेवी आणि बानुबाई यांचे मुखवटे आहेत. अक्कलकोट बसस्थानकापासून आणखीन एक जागा आपण पाहू शकतो, ती म्हणजे अक्कलकोटमधील संस्थानाचा नवीन राजवाडा. या राजवाड्याचे रूपांतरण आज झाले आहे आरमारी म्युझियममध्ये. राजे पतीसिंह भोसले हे या संस्थानाचे पहिले राजे होते. या संस्थानाचा इतिहास काय आहे हे आपण या म्युझियममध्ये पाहू शकतो.
1896 साली तिसरे राजे फतेसिंह भोसले यांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांकडून सहभाग घेतला होता आणि त्यांनी जमवलेले सर्व शस्त्र या म्युझियममध्ये ठेवले गेले आहेत. येथील एंट्री फी प्रत्येकी 30 रुपये आहे आणि येथे मोबाईल आणि कॅमेरामधून फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. हा आहे 12 ज्योतिर्लिंग मंदिराकडे जाणारा रस्ता. इथे जाण्यासाठी आपल्याला या छोट्या छोट्या गल्लीमधून जावे लागते. या मंदिरामध्ये आपण 12 ज्योतिर्लिंगाचे म्हणजेच 12 शिवलिंगाचे दर्शन एकाच ठिकाणी घेऊ शकतो. असं म्हणतात की हे ज्योतिर्लिंग स्वयंभू आहेत, म्हणजेच हे जमिनीमधून प्रकट झालेले आहेत. जेव्हाही तुम्ही कधी स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला याल तेव्हा अन्नछत्र मंडळाकडे येण्यासाठी विसरू नका, कारण इथेच तुमची महाप्रसादाची सकाळची आणि रात्रीची व्यवस्था केली जाते आणि इथे राहण्यासाठी यात्रीनिवास, भक्तिनिवास असे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. माझा यावर्षीचा स्वामी दर्शनाचा अनुभव तर खूप छान होता. तुम्हालाही माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, नेक्स्ट व्हिडिओसाठी आपण परत भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.